नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत महाले आणि आज आपण बोलणार आहोत जंतू संसर्गविरहित म्हणजे ज्यांच्यात जंतू संसर्ग नाही अशा आजारांविषयी. बरं, मग हे आजार होतात म्हणजे नेमकं काय होतात? तर आपण जेव्हा लहान असतो किंवा आपण असं म्हणू आईच्या पोटात असतो, तेव्हा आपण अगदी एखाद्या लहान दाण्या एवढे असतो आणि त्यानंतर आपण जे काही बनतो ते कसे बनतो, तर आपण जे काही खातो ते आपण जमवतो आणि जमवून आपलं शरीर तयार करतो. आता आजार होतो जंतू संसर्ग नसलेला म्हणजे काय होतं, तर तुम्ही जे खातात ते तुम्ही काय जमवलं आहे, काय खाल्लं आहे याच्यावर तुमच्या शरीराचं जडणघडण ठरते. जसं तुम्ही जास्त चरबीयुक्त खाल्लं तर तुम्ही जाडजूड होतात, मग तुम्हाला सांध्याशी संबंधित त्रास होतात, तुम्हाला बी पी होते, शुगर होते. सो हे तुमच्या त्या अतिरिक्त चरबी खाण्याने आणि अतिरिक्त चरबी जमवण्याने झालेले आजार आहेत. अशाच प्रकारे तुमच्या शरीरातल्या वेगवेगळ्या घटकांनुसार ठरतं की तुमच्या शरीराला कोणकोणते त्रास होणार आहेत. बॉडी ॲनालिसिसच्या तंत्राद्वारे हे आपण ओळखू शकतो की तुमच्या शरीरात काय जास्त आहे, काय कमी आहे. जसं एखाद्याला कॅल्शियम कमी झालं की त्याला हाडांचे त्रास होणार, कारण आपले हाडं कॅल्शियमने बनले. इतकं ते सरळ आणि सोपं आहे. सो जेव्हा आपले उपचार केले जातात त्यावेळेस हे जर लक्षात घेतलं की नेमकं काय बिघडलं आहे, तर आपल्याला काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे हे सांगता येतं. कोणत्या प्रकारचे औषधं त्यासाठी वापरले गेले पाहिजे हे सांगता येतं. आणि हे या प्रकारे केल्याने तुम्हाला जो इलाज मिळतो त्याच्याने तुम्हाला शाश्वत नेहमी टिकणारा आराम आपण मिळवू शकतो. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात दुखणं थांबून पुन्हा ते परत येणारे जे प्रकार असतात ते यातनं टाळता येतात. सो आपल्या क्लिनिकमध्ये हे बॉडी ॲनालिसिस उपलब्ध आहे. इतरही बऱ्याच ठिकाणी आहे. सो तुमच्या डॉक्टरांना भेटा, याविषयी विचारा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. नमस्कार.